नमस्कार। आज जाणून घेऊया पितृपक्षामध्ये कोणते श्राद्ध कधी करावे। आता श्राद्ध हे आपल्याला 4 महत्त्वाचे दिवस असतात श्राद्ध करता। एक असतं प्रतिपदा म्हणजे अंसोड श्राद्ध, दुसरं असतं भरणी श्राद्ध जे चतुर्थी तिथीला होतं, नवमी तिथीला केल्या जाणाऱ्या श्राद्धाला म्हणतात अविधवा नवमी श्राद्ध, आणि शेवटी म्हणजे सर्व पितृ अमावस्या। आता हे झाले 4 श्राद्ध कर्म, आणि इतर दिवशी केले जातात त्याला शक्यतो म्हणतात महाळ म्हणजे महालय। आता महालय आणि श्राद्ध यातील फरक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। आज आपण पाहू की कोणते श्राद्ध कोणाचे कधी करावे। आता पहिलं श्राद्ध म्हणजे प्रतिपदा श्राद्ध। आता प्रतिपदा श्राद्धा दिवशी कोणाचे श्राद्ध होतं, ज्या वर्षभरामध्ये आपल्या घरातील कोणाच्याही पुरुष व्यक्तींचं निधन पावले असतील तर त्यांचं वर्ष पूर्ण नसेल झालं तर त्यांचं केलं जाणारं श्राद्ध म्हणजे अंसुड श्राद्ध। ते केलं जातं पितृपक्षातल्या पहिल्या तिथीला म्हणजे प्रतिपदा तिथीला, त्याला म्हणतात अंसुड श्राद्ध। तसंच तुमच्या घरातील कोणत्याही महिलेचं निधन झालं असेल आणि त्यांना देखील वर्ष पूर्ण नसेल झालं तर त्यांचं केलं जाणारं श्राद्ध हे भरणी तिथीला म्हणजे चतुर्थी तिथीला केलं जातं, त्याला म्हणतात भरणी श्राद्ध। तसंच अविधवा नवमी, ज्या सुवासिनी असतील, ज्या मृत पावल्या असतील, आपण केलं जाणारं श्राद्ध हे अविधवा नवमीला केलं जातं। आता काहींचं संन्यास घेतलेला असतो, काहींच्या मृत्यूची तिथी आपल्याला माहीत नसते, असे जर कोणी असतील तर त्यांचं केलं जाणारं श्राद्ध हे सर्व पितृ म्हणजेच अमावस्या या तारखेला केलं जातं, त्याला म्हणतात सर्व पितृ श्राद्ध। आता हे झालं श्राद्ध कर्म। श्राद्ध कर्म हे त्या एखाद्या व्यक्तीच्या नावाने केलं जातं, आणि ते श्राद्ध जसं सांगितल्याप्रमाणे प्रतिपदेला अंसुड श्राद्ध, भरणीला चतुर्थी तिथीला भरणी श्राद्ध स्त्रियांकरता, अविधवा नवमी वैवाहिक ज्या सुवासिनी असतील त्यांच्या नावाने केले जाणारे असतील तर ते असणार अविधवा नवमी। ज्यांची तिथी माहीत नाही, जे वृद्ध होते किंवा तुमच्या संन्यास घेतलेले कोणी असतील किंवा ज्यांची काही तुम्हाला कल्पना नसेल आणि त्यांना वर्ष झालं नसेल किंवा त्यांच्या नावाने तुम्हाला श्राद्ध करायचं असेल तर तुम्ही सर्व पितरीला त्यांच्या नावाचं श्राद्ध करू शकता। धन्यवाद।